ही स्लाइड बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आज कुठल्या घटकावर बोलणार आहेत. तर मराठी व्याकरणातील वाक्यातील कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला ओळखता येईल अशी जबरदस्त ट्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेली आहे. त्या अगोदर तुम्ही आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर कुठलंही जे वाक्य असतं हे कसं बनतं, तर वाक्य असतं कर्ता प्लस कर्म आणि क्रियापद यानुसार वाक्य बनत असतं. प्रत्येक वाक्यामध्ये काय असतो, कर्ता आणि क्रियापद असतं. कर्म असेलच असं नाही, काही वाक्यामध्ये कर्म नसतो, त्याला आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. अकर्मक क्रियापदाचे काही वाक्य असतात. सकर्मक म्हणजे ज्यामध्ये कर्म असतो आणि अकर्मक ज्यामध्ये कर्म नसतो. ज्या वेळेला आपण शब्दांच्या जाती शिकू त्यामध्ये क्रियापद सुद्धा आपल्याला शिकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे की क्रियापदाचे प्रकार. परंतु आजचा आपला मुख्य टॉपिक काय, कर्ता आणि कर्म कसा ओळखायचा. तर वाक्यामध्ये कर्ता दिलेला असतो, कर्म दिलेलं असतं आणि क्रियापद दिलेलं असतं. मग इथं दिलेलं आहे तुम्हाला कर्ता म्हणजे कोण, तर कर्ता म्हणजे क्रिया करणारा आणि त्यालाच म्हटलं जाते क्रियेचा आशय, हा उद्देश असतो. जो क्रिया करतो तो कर्ता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते काय असते, कर्म असते. बरोबर. हे एक इथं गोल दिलेला आहे तुम्हाला, इथं गोल हा काय एम पॉइंट आहे. बरोबर, हा एम पॉइंट आहे आणि हा अर्जुन आहे असं समजू, हा अर्जुन आहे. या अर्जुनाला या एम पॉइंट वरती हा माशाचा डोळा असू शकतो, पक्षाचा डोळा असू शकतो, याच्यावरती काय बाण मारायचा आहे. बरोबर. मग हा जो बाण मारणारा आहे, हा अर्जुन जो बाण मारणारा आहे हा काय कर्ता आहे. कर्ता म्हणजे कोण, कृती करणारा. आणि क्रिया कोणावर घडत आहे, तर हा जो मासा आहे, हा जो मासा आहे समजा, हा जो आपण गोल आहे हा माशाचा डोळा समजू. या माशाच्या डोळ्यावर ही काय होत आहे, कृती होत आहे. म्हणजे याच्यावर ही क्रिया घडत आहे. हा जो बाण याला लागणार तर याच्यावर ही क्रिया घडणार माशावर. मग हा हा कोण आहे मासा, तर हा मासा आहे यामधील कर्म. बरोबर. म्हणजे घडणारी कृती दाखवते क्रियापद आणि कर्म म्हणजे कोण, क्रिया सोसणारा, क्रियेचा विषय असतो कर्म. क्रिया करतो तो करता आणि ज्याच्यावर क्रिया तो करता, ज्याच्यावर क्रिया करतो, जो सोसतो ते क्रिया, तो कोण असते, कर्म असते. मग आपल्याला जर शोधायचं आहे की कर्ता कोण आहे आणि कर्म कोण आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शोधणं महत्वाचं असते क्रियापद. आपल्याला काय शोधायचं आहे, क्रियापद शोधायचं आहे आणि त्याच्यामधून आपल्याला धातू वेगळा करायचा आहे आणि प्रत्यय वेगळा करायचा आहे. बरोबर. या धातूला आपण वेगळं केलं तर क्रिया, बघा, वाक्याला अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द धातू म्हणजेच क्रियापद, आणि धातू क्रियापदाच्या मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. क्रियापदाचा जो मूळ शब्द आहे हे काय, हे पूर्ण क्रियापद आहे. खातो हे पूर्ण क्रियापद आहे आणि यामधील, आता खातो हे झालं क्रियापद, तर यामधील जर आपण हा प्रत्यय जर काढला तर उरलं इथं खा. मग हे खा काय, तर हा धातू आहे. या धातूला आपल्याला काही प्रत्यय जोडायचे आहे आणि त्याच्यावरून आपण प्रश्न विचारून काय शोधू शकतो, कर्ता आणि कर्म शोधू शकतो. मग धातू शोधा. सर्वात पहिल्यांदा आपली स्टेप असणार आहे कर्ता आणि कर्म शोधण्याची. आपली पहिली स्टेप काय आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण धातू शोधला पाहिजे. धातूला आपण ज्या वेळेला आपल्याला कर्ता शोधायचा आहे तर आपण काय करायचं, धातूला नारा, नारी, नारे किंवा नाऱ्या हे प्रत्यय लावायचे आहे आणि त्याच्यानंतर कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेला व्यक्तिवाचक कर्ता आपल्याला ज्या वेळेला कोणने प्रश्न विचाराल त्यावेळेला आपला व्यक्तिवाचक कर्ता असेल आणि कायने विचाराल तर तुमचा वस्तुवाचक कर्ता असेल. बरोबर. बरोबर. मग मग कर्ता सुद्धा काय आहे, दोन प्रकारचे कर्ते आहेत. एक प्रत्यक्ष कर्ता असतो आणि दुसरा काय असतो, अप्रत्यक्ष कर्ता असतो. प्रत्यक्ष कर्ता म्हणजे काय, हा क्रियेला काय असतो, प्रत्यक्ष जबाबदार असतो. वाघ मांजराला पकडते. बरोबर, वाघ मांजराला पकडतो. आता इथं जो हा पकडतो शब्द आहे हे काय आहे, आपलं क्रियापद. इथपर्यंत तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की क्रियापद कुठला आहे. पकडणे ही काय झाली, एक क्रिया झालेली आहे. पकडणे, धावणे, पळणे ही, धावणे, खाणे ही काय, ह्या क्रिया आहेत. मग पकडतो या शब्दामधली पकड हे काय, हा मूळ धातू आहे आणि हा तो काय आहे, हा प्रत्यय आहे. मग ज्या वेळेला आपण हा पकड हा शब्द, हा म्हणजे काय झाला आपला, हा ज्या वेळेला आपण पकड हा धातू वेगळा केला त्यावेळेला आपण काय सांगितलेलं आहे की धातूला नारा, नारी, नारे किंवा नाऱ्या हा प्रत्यय जोडा आणि त्यानंतर कोण किंवा काय प्रश्न विचारा. मग वाघ मांजराला पकडते, वाघ हा सजीव आहे. मग पकडणारा कोण, आपण काय लावला, नारा प्रत्यय लावून बघितला, पकडणारा कोण, तर आपलं उत्तर काय येणार आहे, मांजराला पकडणारा कोण, तर मांजराला पकडणारा वाघ. हा आहे आपला कर्ता. बरोबर.
आपण फक्त एवढं केलं की पकडतो यामधला धातू वेगळा केला. कोण धातू वेगळा केला? तर आपण पकड हा धातू वेगळा केला. पकड हा धातू वेगळा केल्यानंतर त्याला आपण काय केलं, या चार प्रत्ययांपैकी काय केला, हा नारा प्रत्यय लावून बघितला. कारण हा वाक काय आहे, पुलिंगी आहे, त्याच्यामुळे आपण नारा लावला. नारी लावली असती ते काय झाली असती, वाघीण झाली असती. बरोबर. मग नारा प्रत्यय लावला आणि यानंतर आपण कोण किंवा कायने प्रश्न विचारायचा असतो. मग पकडणारा काय असं विचारणार का आपण? नाही, पकडणारा कोण. तर कोण आहे पकडणारा? मग मांजराला पकडणारा वाघ आहे. मग वाघ काय झाला इथं, हा वाघ झाला कर्ता. बरोबर. उत्तर आलं आपलं. प्रत्यक्ष कर्ता कोण आहे? वाघ. आता अप्रत्यक्ष कर्ता कसा असतो? क्रियेला हा अप्रत्यक्ष जबाबदार असतो. कोळ्याच्या जाळ्यामध्ये मासे आले, कोळ्याच्या जाळ्यात मासे आले. मग आपल्याला येणारे कोण याच्यावरून आपण काय केलं पाहिजे, एक भाव लक्षात घेतला पाहिजे. आले जिथं दिलेलं आहे तिथं आपण विचारला पाहिजे प्रश्न की येणारे कोण. बरोबर. हा इथं आपण काय झाला, आले म्हणजे काय, ए. आले म्हणजे आपण इथं ए घेतलं. आणि इथं जर जाणारे असतं तर आपण काय घेतलं असतं, जा घेतलं असतं. बरोबर. आता येणारे ऑलरेडी इथं काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे. आता आपण येणारे म्हटलं तर मग आले म्हणजे ये आणि त्याला प्रत्यय लावला आपण नारे. आणि प्रश्न विचारला आपण येणारे कोण. आपण काय विचारत असतो, कोण किंवा काय नाही प्रश्न विचारतो. मग येणारे कोण तर मासे. मासे काय आपला अप्रत्यक्ष कर्ता झाला. बरोबर. मग कर्ता शोधण्याची आपण इथं पद्धत बघितली. त्यानंतर कर्ता बघा, शिक्षकांनी मराठी शिकून झाले. यामधलं आता क्रियापद कोणतं आहे? यामधलं क्रियापद आहे शिकवणे. शिकवणे ही क्रिया आहे. झालं हे काय आहे, त्याचं सहाय्यक काय दिलेलं आहे, त्याला क्रियापद दिलेलं आहे. एक सहाय्यक एक पूरक शब्द दिलेला आहे हा झाले म्हणजे. आणि इथं काय दिलेलं आहे, शिकवणे. शिकव म्हणजे काय झाली, हे शिकवणे ही एक क्रिया झाली. आणि यापासून आपण शिकव हा काय केला, शिकव हा धातू वेगळा केला आणि याला आपण प्रत्यय लावून बघूया. मग शिकवणारे कोण, नारा, नारी, नारे, नाऱ्या या चार प्रत्ययांपैकी आपण नारे शब्द घेतला, नारे प्रत्यय घेतला आणि याला विचारलं की शिकवणारे कोण. कोणने काय विचारला, आपण प्रश्न विचारला. मग शिकवणारे कोण तर शिक्षक. शिक्षकांनी मराठी शिकून झाले. मग शिकवणारे कोण, तर इथं शिक्षक उत्तर आलं. मग धातू काय होता आपला, धातू होता शिकव. हा धातू इथं आला आपला शिकव. मग शिकवणारे कोण तर शिकविणारे कोण तर शिकवणारे उत्तर आहे त्यांचं शिक्षक. शिक्षक काय झाले मग इथं, कर्ता झाले. कर्ता शिक्षक, क्रियापद झालं शिकव. बरोबर. याच्यामध्ये कर्म दिसतो का कुठं? कर्म कुठंच नाहीये. कारण यामध्ये शिक्षक शिकवत आहे परंतु क्रिया कोणावर घडत आहे काय, त्याची क्रिया जी आहे, शिक्षकांची क्रिया कोणी सोसत आहे का, त्यांची काही आघात कोणा वस्तूवर किंवा कशावर काही फरक पडत आहे का? नाही. ते फक्त काय करत आहेत, त्यांच्याजवळ जे नॉलेज आहे ते काय करत आहे, स्प्रेड करत आहे. म्हणजे याच्यातून काय, या वाक्यामध्ये कर्म कुठंही तुम्हाला दिसणार नाही. या वाक्यामध्ये फक्त काय आहे, कर्ता आहे. बरोबर. मग आता कर्म म्हणजे काय, तर क्रिया ज्याच्यावर घडते ते क्रिया सोसणारा किंवा भोगणारा म्हणजे कर्म असतो. आणि कर्माला क्रियेचा विषय असं म्हणतात. कोणाच्या नुसार, मोरो केशव दामले. बरोबर. मोके दामलेनुसार. तर कर्म हे विधानाचा अर्थ पूर्ण करतात म्हणून त्याला कर्मपूरक असेही म्हणतात. बघा, कर्म हे विधानाचा अर्थ पूर्ण करतात म्हणून त्याला कर्मपूरक असेही म्हटलं जाते. तर कर्म शोधण्याचा सुद्धा काय आहे स्टेप बघा. स्टेप काय आपली कर्म शोधण्याची? पहिली स्टेप आहे की आपण क्रियापद शोधलं पाहिजे. पहिली स्टेप आहे आपण क्रियापद शोधलं पाहिजे. क्रियापद ज्या वेळेला आपण शोधणार त्यापासून आपण काय करणार, मग दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचा धातू वेगळा करणार आणि त्या धातूला हे प्रत्यय लावून बघणार. कोणते? लेला, लेली, लेले किंवा लेल्या. प्लस त्याला प्रश्न कशाने विचारणार आपण, काय या शब्दाने आपण प्रश्न विचारणार आहे. मग आपण बघा, शिपाई चोराला पकडतो. आता इथं शिपाई चोराला पकडतो, 3 आपल्याला शब्द दिसतात. मग इथं क्रिया काय असणार आहे, क्रिया आहे पकडणे. बरोबर. पकडणे ही एक काय क्रिया आहे. मग यामधला आपण धातू वेगळा केला. धातू कोणता आहे, पकड हा धातू आहे. हा इथं आपण काय केला, पकडतो हे क्रियापद झालं आणि याच्यापासून धातू वेगळा केला आपण पकड. मग पकड प्लस न्याची क्रिया कोणावर होते. मग आता आपण बघितलं इथं की लेला, लेली, लेले किंवा लेल्या हे आपण प्रत्यय जोडतो. मग कोणाला पकडले, पकडलेला कोण, पकडलेला कोण तर चोर.
उत्तर आहे आपलं चोर. मग आता यामधला आपल्याला जर कर्म निघाला, हा कर्म निघाला आहे. कर्म म्हणजे शिपायाची क्रिया कोणावर झालेली आहे, या चोरावर झालेली आहे. आणि क्रिया कोण केली, या शिपायाने क्रिया केली. म्हणजे हा झाला कर्ता, चोर झाला कर्म, आणि पकडतो हे झालं क्रियापद, आणि पकड हा काय झाला धातू. चारही कॉन्सेप्ट आपल्या एकाच उदाहरणामधून क्लिअर झाल्या. बरोबर. शिपाई कोण झाला, कर्ता. कर्त्याने कोणावर क्रिया केली, चोरावर केली. मग चोर कोण झाला, कर्म झाला. आणि पकडतो हे काय झालं, क्रियापद झालं. मग याच्यामधलं आपण तो हे प्रत्यय वेगळं केलं, आणि पकड हा काय निघाला, आपला धातू निघाला. त्याला आपण काय लावला, पकड या धातूला आपण प्रत्यय लावला, लेला. बरोबर. यामधला या चार प्रत्ययामधला आपण प्रत्यय लावून बघितला. मग चार प्रत्ययातला प्रत्यय लावला आपण पकडलेला. पकडलेला कोणने प्रश्न विचारला आपण, तर उत्तर आलं आपलं चोर. म्हणजे चोर आपला कर्म होता. बरोबर. मग द्विकर्म वाक्य, क्रियापदाला अर्थपूर्ण करण्यासाठी दोन कर्म आवश्यक असतात. दोन कर्म आवश्यक असतात. रामने भिकाऱ्याला पैसे दिले. रामने भिकाऱ्याला पैसे दिले. आता सर्वात पहिल्यांदा दिले ही काय झाली, आता इथं काय झाली, दिले ही क्रिया झाली. मग रामने काय दिले, पैसे दिले. सगळ्यात पहिल्यांदा राम जेव्हा काय करेल, खिशामध्ये हात टाकेन. खिशामध्ये हात टाकल्यानंतर तो कशावर क्रिया करणार आहे, पहिली पैशांवर क्रिया करणार आहे. म्हणजे पहिली क्रिया झाली या पैशावर, त्यानं पैशांना हात लावला, ते उचलले आणि ते भिकाऱ्याला दिले. दुसरी क्रिया झाली या भिकाऱ्यावर. मग प्रत्यक्ष कर्म कोण झाला इथं, प्रत्यक्ष कर्म झाला पैसे, आणि अप्रत्यक्ष कर्म झाला भिकारी. बरोबर. रामने काय दिले, पैसे दिले. आणि रामने कोणाला पैसे दिले, तर या भिकाऱ्याला दिले. मग कर्माचे सुद्धा काय सांगितले आपण इथं, दोन प्रकार सांगितले. एक म्हणजे तुमचा प्रत्यक्ष कर्म, आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष कर्म. आता रामने जेव्हा भिकाऱ्याला पैसे दिले, तर डायरेक्ट भिकाऱ्याने रामच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढले का, नाही. रामने स्वतः खिशामध्ये पैसे काढण्यासाठी हात टाकला. पहिली क्रिया ही पैशावर झाली, आणि दुसरी क्रिया जी आहे ही भिकाऱ्यावर झाली. बरोबर. त्याच्यामुळे या वाक्यामध्ये काय आहेत, दोन कर्म आहेत. मग प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म काय, तर प्रश्न कायने विचारला, रामने काय दिले, तर हे झाले पैसे. पैसे काय झाले, मग प्रत्यक्ष कर्म. बरोबर. आणि हे कसे असतात, प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतात, निर्जीव असतात. महत्वाचं आहे, प्रत्यक्ष कर्म हे नेहमी वस्तुवाचक असतात, निर्जीव असतात. आणि प्रत्यक्ष कर्माला ही द्वितीय किंवा प्रथमा ही काय लागलेली असते, विभक्ती. द्वितीय विभक्तीचे काय आहेत मग प्रत्यय, सलाते, सलानाते, हे काय आहेत, प्रत्यय आहेत. चतुर्थी विभक्तीचे तेच प्रत्यय आहेत, परंतु कसे आहेत, भेट किंवा वस्तू देणे हे त्याचं काय आहे, भेट देणे, वस्तू देणे. म्हणजे यांच्यामध्ये काय होतो, संयोग होतो दोन गोष्टीचा. या दोन गोष्टी काय होतात, जोडल्या जातात. बघा आता रामने कोणाला पैसे दिले, भिकाऱ्याला दिले. इथं सुद्धा सलाते सलानाते म्हणजे द्वितीयाची सुद्धा काय आहेत, विभक्तीचे जे प्रत्यय आहेत ते सारखेच आहेत, आणि चतुर्थीचे काय आहेत, द्वितीय आणि चतुर्थीचे सारखेच प्रत्यय आहेत. परंतु ज्या वेळेला द्वितीयामध्ये काय होते, बघा चतुर्थीमध्ये काय असते, चतुर्थीमध्ये भेट किंवा वस्तू दोन गोष्टी काय होतात, ह्या दोन गोष्टी काय होतात, मिळतात. बरोबर. मग भिकाऱ्याला पैसे दिले, या भिकाऱ्याला काय भेटले, हे पैसे भेटले. मग याच्याजवळ हे पैसे आले ना, तर मग ही कोणती आहे, ही चतुर्थी विभक्ती आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कसं ओळखायचं, तर एकदम सोपी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या वेळेला काय केलं, रामने भिकाऱ्याला पैसे देण्यासाठी खिशामध्ये हात टाकितला, आणि पहिली क्रिया झाली पैशावर, दुसरी क्रिया झाली भिकाऱ्याला पैसे दिल्यामुळे, दुसरी क्रिया ही भिकाऱ्यावर झाली. मग प्रत्यक्ष कर्म कसे असतात, वस्तुवाचक असतात, निर्जीव असतात. त्यांची विभक्ती ही द्वितीय किंवा प्रथमा असते, आणि ती काय असतात, मुख्य कर्म असतात आणि प्रधान असतात. बरोबर. अप्रत्यक्ष कर्म कसे असतात, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं आहे की रामने भिकाऱ्याला पैसे दिले, तर कोणाला दिले. या क्रियापदाला आपण विचारायचं आहे की कोणाला दिले, तर भिकाऱ्याला दिले. त्याच्यावरून आपलं निघणार आहे अप्रत्यक्ष कर्म. मग अप्रत्यक्ष कर्म कसं असतं, प्राणीवाचक असतं, सजीव असतं. त्याची विभक्ती जी आहे ही चतुर्थी असते, आणि ती कसं असतं, गौण कर्म असतं. बरोबर. एकदम इझी असं तुम्ही कुठल्याही वाक्यातील कर्ता आणि कर्म या ट्रिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहणार आहे.